जर का तुम्ही सह्या नाही केल्या तर तुझ्या या म्हाताऱ्याचे असे हाल करणार आहे, असे हाल करणार आहे. पण एक उपाय आहे, सह्या करा आणि स्वतःला वाचवा. आबा तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी असं काही होऊ देणार नाही. मी काहीतरी. तुम्ही आता कोणीच काही करू नका. भालेकर इंडस्ट्री आता रसातळावर जाणार. आता इंडस्ट्रीचा विनाश अटळ आहे. आबा असं बोलू नका. मी असं होऊ देणार नाही. तुमचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार. आबा संपलं आता ते सगळं. आणि तुझ्यामुळे झालंय हे. सांगितलं होतं जाळून टाकती डायरी, पण ऐकलं नाहीस तू. ते बापाचं कधीच ऐकलं नाहीस तू. स्वतःच्या हातानं माती करून घेतलीस तू. तो जर हिंमत नसेल आणि खरंच ती कोणीतरी बाई असेल तर ती संपवणार आपल्याला. भालेकर इंडस्ट्री लयाला जाताना नाही पाहू शकणार मी. आणि उद्या जर तशी वेळ आली तर भालेकर इंडस्ट्री बरोबर हा यशवंत भालेकर सुद्धा अस्ताला जाणार. संपवून टाकेल मी स्वतःला. असं काही बोलायचं नाही. मरणाच्या गोष्टी करायच्या नाही. सगळ्यांनी मिळून मला त्या मानसीच्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी कच खाल्ली का? मी मरणाचा विचार केला नाही ना. तुम्ही असं काही विचार करायचा नाहीये. नाही, मी तुम्हाला आता इथे राहू नाही देऊ शकत. मी प्रतीक्षाशी बोलते. आबा काहीतरी मार्ग निघेल. मी प्रतीक्षाशी बोलते. उद्यापर्यंत तुम्हाला सांगते. पण तोपर्यंत तुम्ही असा काही विचार करायचा नाही ना करणार. आबा माझी शपथ आहे तुम्हाला. एवढा तुझ्यावर अन्याय करत आलो मी, पण तरी सुद्धा तू माझाच विचार करतो. माझीच काळजी घेतोस रे बाबा. खूप उशिरा कळलास रे. खूप उशिरा कळला. जा तुझा घरी जा. आता सगळ्यालाच उशीर झालाय. संभल के पकडना. शन्नो अगं हे राहिलं ना. रुक रुक. ये सुवर्णा भी ना सारे पैसे के वैसे डाल के जाती है. दिशा काही बोलली का तुझ्याशी? नहीं ना, मतलब मैं गई थी बात करने को, पर नींद आ रही बोल के टाल दिया उसने. ममता, एक बात तो जरूर है, कुछ चल रहा है उसके मन में. मला तर काही समजतच नाहीये. एकीकडे रंगाने दिशाशी लग्न करायला नाही म्हटलंय. डायरी कुठे हरवली आहे, कुठे सापडणार काही कळत नाही. बरं ती बाई कोण फोन करते ती कोण आहे कळत नाही अजून आपल्याला. तिकडे बंगल्यावर सत्यजितने आबांना घाबरवून ठेवलंय की तो हेमंतला शोधणार म्हणून. लेकिन मेरे को खोज के मतलब हेमंत राणे को खोज के क्या होने वाला है? सत्यजितचं असं म्हणणं आहे की आबांनीच हेमंतला बंगल्यावर बोलवलं होतं आणि मानसीशी बोलण्यासाठी तिच्या रूम मध्ये त्याला आधीच लपवलं होतं. शन्नो खरं आहे? नहीं रे, वो तो नालायक ना लपेटतोय. झूठ बोल रहा है सब. पण आबांची मानसिक अवस्था बघताना हे जाणवतंय की त्याने खूप धसका घेतला या सगळ्या गोष्टींचा. मी प्रतीक्षा वहिनीला फोन करते. काय आबांना या सगळ्यापासून काही दिवस दूर ठेवायला हवं. 6 प्लेट इडली की ऑर्डर आई है. मी बघते. आज तक तूने बहुत सहा है ममता, कि ना बहुत हो गया. जो भी करेगा हेमंत राणे करेगा.
हेलो, कल रात को मैंने जो भी बोली थी वो आज ही करने का है। सब रेडी है ना? हाँ सब रेडी आहे. अहो तुमचा माणूस सकाळीच येऊन सगळं सामान देऊन गेलाय. बस आ रही हूँ. हो. तो फिक्र मत कर ममता. आज हेमंत सत्यजीत भालेकर के सामने खड़ा रहेगा. देखते हैं किसमें कितना है दम. कृष्णा वाचव रे बाबा. काही झालं तरी सत्यजित आणि हेमंतची भेट नको घडायला. नाही तो उद्ध्वस्त होईल सगळं. ममता सुन ना. आई का फोन आया था. आई तिच्या कच्च्या बच्चांना घेऊन आली आहे तिकडे. काहीतरी लफडा झालाय का? मैं जाके आती है. हो पण विषय काय ते आधी समजून घे. उगीच डोक्यात राग घालू नकोस. अरे मैं काय को कुछ बोलूं? वैसे भी मेरे को कुछ बोलने की जरूरत कहाँ पड़ती है. मैं सामने खड़ी हो जाती है ना तो सामने वाला अपने आप शांत हो जाता है. माहितीये मला, म्हणूनच सांगतेय तुला जरा कंट्रोल ठेव स्वतःवर. मागच्या वेळेला काय झालं माहितीये ना? हाँ रे, अच्छी तरह याद है. उस टाइम बहन का मैटर था ना, सेंटीमेंट मध्ये येऊन बोलली मी. इस बार हिसाब से भाई के जैसे ही बोलेगी मैं. हो पण भाईगिरी नको. नाही तर डोक्यात राग घालून हात वगैरे उचलशील. जब तक सामने वाला उंगली नहीं करता है ना, मैं हाथ नहीं उठाती है ममता. तेच सांगतेय. समोरच्याने उंगली जरी केली ना तरी हात उचलायचा नाही. नाहीतर ते निस्तरत बसायला लागेल. तीच आपल्या मागे काही कटकटी कमी नाही. वही तो खत्म करने जा रही हूँ. काय? टेंशन तू मत ले. तू ये फोन पकड़ ले. ले सारे ऑर्डर इस पे आते हैं. देर हो रही है, मैं जाके आती है. कृष्णा सांभाळ रे बाबा. हा तुमचा हेमंत राणे अख्खाच्या अख्खा कैद करून आणलाय. अथपासून कितीपर्यंत संपूर्ण कुंडली याच्यात. ते मॅडम म्हणजे मोबदला याचा मला काही नको. मला काही नको. पण तुम्ही म्हणाला होतात की नाही की सस्पेन्शन कॅन्सल करेल तेवढंच, बाकी काय नको बाबा. पेशन्स माने. होईल सगळं होईल. या हेमंत राणेचे डिटेल्स सांगा. हेमंत राणेचा हेम्याबाई कसा झाला? हेमंत राणे विशेष काय नाही मॅडम. इसीपीटी स्टोरी आहे. तीच ती आपली अँग्री यंग मॅनची. ते लहानपणी काहीतरी घटना घडते आणि मग सिस्टमच्या विरुद्ध असं चवताळून उठतो. दुनिया को जला दूंगा वगैरे. बाकी काय नाही. एक साधा ना पंटर होता. तिथून भाई बनले कुठले डोंबिवलीचे. पोलीसवाले पण चळचळ कापायचे. खूप घाबरायचे त्याला. हा त्या भाईने काय केलं, एक मार्केट यार्ड हे पाठीमागे आहे ना मार्केट यार्ड, ते त्यानेच बांधलं. हा लोक खूप मानतात. त्याचा ना हट्ट होता इथे ठेले फक्त मराठी माणसाचे असायला पाहिजे. हा आमदार खासदार टॉयलेट नाडायचा तो, पण गरिबांना छाळायचा नाही. तो गरिबांना छाळायचा नाही. स्वतः खायचं नाही, दुसऱ्याला खायला द्यायचा नाही. तो हॉलिवूड मधला कोण तो असा तो ते घेऊन फिरतो तो. हा रॉबिन हुड होता. माहितीये काय तो? अहो या रॉबिन हुडच्या नावावर 3 हाफ मर्डर आणि 1 302 फुल मर्डर. कुणाचा केला माहितीये का? स्वतःच्या बापाचा. त्यानंतर हे महाशय झाले फरार. फरार तर लोक काय म्हणायचे, कोण म्हणतं कुठे दुबईला गेला, कोण म्हणतं अमेरिकेला गेला, कोण म्हणतं शारजाला गेला. काय जेवढी लोक आहेत की नाही तेवढे ते लोक बोलतात. आपण काही करायचं नाही. ह्या कारणाने ऐकायचं आणि ह्या कारणाने सोडून द्यायचं. पण मॅडम अजूनही सांगतो, त्या मार्केटमधली लोक आहेत ना अजूनही जरा देव मानतात. हा एक जण मार्केटमध्ये चक्कर मारा. एक साधा लिंबू विकणाऱ्या माणसाला विचारा, हेमंत राणे उर्फ हेम्याबाई कोण, अख्खी हिस्ट्री जिओग्राफी सगळं सांगणार. सगळं. अहो मसिया होता सगळ्यांचा. झालं. हा झालं. आता पोलीस रेकॉर्ड काय सांगताय ना ते सांग. पोलीस रेकॉर्ड मध्ये काय? पोलीस रेकॉर्ड मध्ये हेमंत राणे उर्फ हेम्याबाई
याला फुल स्टॉप लागलाय. म्हणजे अहो काय झालं, हा खूप त्रास देत होता पोलिसांना. पोलिसांनी एकदा त्याला पकडला. त्याला कोर्टात घेऊन जात होते. तर ह्यानी काय केलं, एका हवालदारची रायफल चोरली आणि पळून जात होता. पोलीस काय गप्प बसणार आहे, डायरेक्ट ठाक ठाक ठाक. काय झालंय बोलक्या? काय झालं म्हणून काय विचारता साहेब? पाय कांचीनात वाजवली, त्याला कांचीनात लय जोरात पडली, भीती वाटून राहिली साहेब. कोणी मारली? कोणामध्ये हिंमत आहे एवढी? हा बाई येऊन आला, हा येतात हिंमत आहे. कोण आहेस रे तू? वही जिसे तू ढूंढ रहा है, हेमंत उर्फ हेम्या राणे. आपल्याला शोधतोयस बोललो तर आपली हिस्ट्री पण ऐकूनच असशील. काय बोलतो? हो ऐकून आहे ना? मग आज पण अख्ख्या डोंबिवलीत आपली दहशत आहे. आपण एकदा ठरवलं ना की अमक्याला उचलायचं, तर आपण हमखास उचलतोच. काय ना, सत्यजित भालेकर कैक लोकांनी आपल्याला ढगात पाठवायचा प्रयत्न केला. 3-4 वेळा मृत्यू सुद्धा आपल्याला असा टच करून गेलाय, पण येऊ नाही शकला. काय बोलतो? एवढं काय बोलतोय? तेच बोलू पण नकोस. तर मुद्दा असा आहे की आपल्याला वायरलेसवर मेसेज आला, सत्यजित भालेकर आपल्याला शोधतोय. आपण चाट पडलो. एवढा मोठा माणूस आपल्याला शोधतोय, आपण डायरेक्ट तिकडे आलो तुला भेटायला. बोल, काय काम काढलंस? माझा हात दुखतंय ना? आपल्याला मारायचा विचार सुद्धा करायचा नाही. सत्यजित भालेकर, आपण समोरच्याचे डोळे, गळा, कान, नाक, हात, पाय, अख्ख्या बॉडीचा एक्सरे मारतो. काय बोललो? एक्सरे मारतो. काय बोलता? किती पैसे पाहिजेत तुला? ए भालेकर, सगळ्यांना तुझ्यासारखं समजतोस काय? पैशाची लालच आपल्याला कधीच नव्हती. तेव्हा आपल्याला विकत घ्यायचा विचार करायचा नाही. इमोशन्स साठी जगतो हा हेम्या. तू काम काय आहे ते बोल. माझं काहीच काम नाहीये. आमचे आबा म्हणजे यशवंत भालेकर म्हणाले की तू मानसी सरनाईकचा खून केलायस. भालेकर,
त्या दिवशी तू पण तिथेच होतास. मग मानसीचा खून तू पण केलेला असू शकतोस आणि मला क्रिमिनल बोलतोस. ही नाही आमचे आबा. हे फालेकर, तुला काय वाटतं आपल्याला माहित नाही? बँगलोरला जातो सांगून तू मुंबईतच होतात. हे मी मुंबईत नव्हतो, मी बँगलोर मध्ये होतो. हा ना. मग मी पण देवदर्शनाला गेलेलो, आईला घेऊन साईला भेटायला शिर्डीला. मी पण मुंबईत नव्हतो. बोल, काय बोल? हे बाबा, तू इथे समोर बसून बोल. अरे काही गण दाखवत बोलू नको माझ्याशी. समोर बसून बोल. बोल. मला असं कळलंय, आमच्या म्हाताऱ्यानं तुला मानसी सरण्याची सुपारी दिली होती. स्वतःच्या बापाला म्हातारा बोलतोस, लाज नाही वाटत काय तुला? सवयीनं बोललो मी, सवयीनं. उठ उठ. सवय विसरायची आता. काय बोलतो? सवय बदलली मी. ह्या क्षणापासून ही सवय बदलली. भालेकर, सॉलिड डोक्यालिटी आहे रे तुझी, पण वापर चुकीचा करतोस. आता मी काय बोलतो ते नीट ऐकायचं. आपलं तोंड मध्ये बोलायचं नाही. बस बस. सत्यजित भालेकर, मानसी तुझ्यामुळे प्रेग्नंट झाली. काय बोलतो? आणि ती मानसी याच गोष्टीचा फायदा घेऊन यशवंत भालेकरला बदनामीची धमकी देत होती. आपल्याला अन्याय सहन नाही झाला म्हणून आपल्या भाषेत तिला आपण समजावलं. आणि आता सुद्धा यशवंत भालेकरांवर अन्याय होतोय म्हणून आपण इथे आलोय. परत आपल्याला वायरलेस आला की तू असं काहीतरी करतोयस तर तुला इथेच गाडेल. आपलं कधीच कोणी काय बिघडवू शकलं, काय उखडू शकलं नाही. आणि 20 वर्ष आपल्याला कोण शोधू पण शकलं नाही. तेव्हा सत्यजित भालेकर, जे मी आता बोललो ना ते तुझ्या या सडक्या मेंदूमध्ये घुसवायचं आणि तिथेच ठेवायचं. साहेब, गेला 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 तो गेला गेला. हो हे पुणक्या, दिसतंय मला गेलाय तो. डोळे फुटले नाहीयेत माझे. शांत सत्यजित, शांत. साप आपल्या बिळातून बाहेर आलेला आहे. त्याला आता गारुड्याच्या ताब्यात द्यायलाच पाहिजे. असं अजिबात करू नका. साप बिळातून बाहेर आलाय, ह्या सापाले तुम्ही पाळा, त्याले दूध पाजा आणि मग हाच साप तुम्ही म्हणाल त्या माणसाले डंख मारते का नाही पहा. 100%.